मंडळी, आज आपण पाहणार आहोत ब्रेडपासून कुरकुरीत तयार केलेला नाश्ता. टोमॅटो सॉस बरोबर मेयोनेज बरोबर खायला घ्या. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे ब्रेड घेतले आहेत. आपल्याला कडा काढून घ्यायच्या आहेत प्रथम, आणि कडा पण आपल्याला उपयोगी पडणार आणि हा सुद्धा भाग आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि ह्या कडा आपल्याला मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत. ह्याचा आपल्याला ब्रेड क्रम्स तयार करायचा आहे. आणि त्यानंतर हा मधला भाग सुद्धा आपल्याला मिक्सरला लावायचा आहे. हा भाग आहे तो एकदम बारीक करायचा आहे आपल्याला. हे मिक्सरला लावून झाल्यानंतर आपण पुढचे प्रोसेस पाहूया. या प्रकारे एकदम बारीक करायचं आहे. हे आता एका बाउलमध्ये घेऊया. आणि आता ह्यामध्ये उकडलेला एक बटाटा घालायचा आहे. 2 घेतला तरी काही हरकत नाही. फक्त 1 चमचा छोटा बारीक रवा घ्यायचा आहे आणि 2 ते 4 चमचे बेसन घ्यायचं आहे. 2 किंवा 4 चमचे. आणि चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे. चाट मसालाऐवजी किचन किंग मसाला घेतला तरी काही हरकत नाही. आता ह्याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जरासं पाव चमचा तेल घेऊया आणि व्यवस्थित मळून घेऊया. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. हाताला जरासं पाणी लावून मळून घेतला तरी काही हरकत नाही. या प्रकारे आपल्याला सॉफ्ट गोळा तयार करायचा आहे. व्यवस्थित मळून आणि जरासं पाणी लावायचं हाताला, म्हणजे एकदम सॉफ्ट गोळा होतो. आपण आता ह्याचे क्रिस्पी बॉल तयार करणार आहोत. खूप छान लागतात ही रेसिपी. नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना आणि तुम्हाला खूप आवडतील. आता कॉर्नफ्लोअर 1 ते 2 चमचे घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून मीडियम असं बॅटर तयार करायचं आहे. आता इथे पनीरचे पीस घेतले आहेत छोटे छोटे, आणि चीज घेऊया किसून. आता आपण ब्रेडचे पीसेस मिक्सर लावून जे मळून घेतले आहे ते एकदा 5 मिनटं मळून घेऊया. त्यानंतर याचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे तयार करायचे आहेत. आणि ह्यामध्ये पनीरचा 1 पीस ठेवायचा आहे. त्यानंतर किसलेलं चीज ठेवायचं आहे. पनीर जरी किसून घेतलात तरी काही हरकत नाही, किंवा तुकडे असे ठेवलात तरी चालेल. आता आपण व्यवस्थित गोळा असं तयार करून घेऊया. पूर्ण बंद केला पाहिजे गोळा, म्हणजे फुटणार नाही. या प्रकारे पहा. अशा प्रकारे सर्व बॉल्स आपण तयार करून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे लो टू मीडियम फ्लेमवर. आता आपल्याला हे बॉल्स क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत. प्रथम आपण जे बॅटर केलेलं आहे कॉर्नफ्लोअरचे, त्यामध्ये हे बॉल बुडवून घ्यायचे आहेत. प्रथम आपण हे ढवळून घेऊया. कॉर्नफ्लोअर खाली बसलेलं आहे तळाला. त्यानंतर हे बॉल आतमध्ये बुडवायचे आहेत. त्यानंतर आपण जो ब्रेड क्रम्स केला आहे त्यामध्ये घोळवायचे आहेत. त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर असे छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे कुरकुरीत बॉल खूप छान लागतात असेच, किंवा टोमॅटो सॉस बरोबर किंवा मेयोनेज बरोबर खूप मस्त लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आता हे तळले गेलेत, आपण ते काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व बॉल्स आपण तळून घेऊया. किती छान दिसत आहेत बघा. कलर पण खूप छान आला आहे. कुरकुरीत बघा. तुम्हाला तोडून दाखवते. किती मस्त अगदी.
खूप छान लागतात हे चवीला। मंडळी, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।